काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. जावई म्हणल्यानंतर तो रुबाब आणि त्याचा ऐट हा कायमच राहतो. मात्र बीडमध्ये एक अनोखी परंपरा आहे. थेट धुलीवंदनाच्या दिवशी म्हणजेच रंगपंचमीच्या दिवशी जावयाला गाढवावर बसून त्याची दिंडी काढतात. आणि हा परिसर जर बघितला तर हे पहिले जावई नाहीत, हे जवळपास 98 जावई आहेत ज्यांचं नाव संतोष जाधव आहे. केस तालुक्यातलं त्यांचं शिंदी गाव आहे आणि गेल्या 2 दिवसापासून त्यांच्यावर पाळत होती, ते पळून गेलेले होते. मात्र पहिल्यांदाच ग्रामस्थांच्या हाती लागले आणि अक्षरशः या जावयाला गाडोवर बसवण्यात आलेला आहे. काय परिस्थिती होती हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. कसं पकडलं जावयाला? या आम्ही यांच्या अगोदर काल अशोक भोसले नावाचे जावे काल या टायमाला सकाळी पकडले होते, पण ते दुपारी त्यांनी आम्हाला सांगितलं की मला काम आहे, 10 मिनिटांमध्ये वापस येतो म्हणून ते गेले, निघून ते आले नाही. पुन्हा परत रात्री 6 वाजता आणलं, आम्ही शिंदून धरून आणलं. परत रात्री 1 वाजता हे पळून गेले. 1 वाजता हे पळून गेल्यानंतर त्यांना आम्ही सकाळी टार्गेट केलं. मग सकाळी ते हॉटेलवर आले होते, दुसरा जावई धरला म्हणून. मग आम्ही सकाळी त्यांना धरून आणलं. हे आहे संतोष जाधव, विडा येथील एकनाथ पवार यांचे जावई. त्यांना आता आम्ही धरून आणले आणि आता सध्या गाडावर विराजमान करून आम्ही त्यांची धिंड काढत आहोत. नक्की जावयाची धिंड काढतायत. काय परंपरा आहे, कसं सांगाल? ही गावची परंपरा जवळपास 90 वर्षापासून चालू आहे. परंपरेनुसार प्रत्येक जावई गाडवावर बसून पूर्ण गावभर दिंड काढली जाते. त्यात संतोष जाधव हे दुपारी धरल्यानंतर पळून गेले ते रात्री. किती वर्ष झाले? 98 वर्ष झाले. 98 वर्ष झाले. सर्व जातीचे, सर्व धर्माचे जावई या मिरवणूक सहभागी होतात. नक्कीच जावयाला बोलण्याचा प्रयत्न करतोय. थोडं बाजूला व्हा, सगळ्यांना दाखवतोय. सगळ्यांना दाखवा. काय नाव आहे जावई बाबू? संतोष नवनाथ जाधव. कसं वाटतं आज गाढवावरती तुम्ही बसलाय, जावई आहेत तुम्ही? अवघड वाटतं भरपूर, म्हणून काय करणार. कारण की आधी पकडा म्हणले, हलगर्जीपणानं बसलो गावात. 4-5 जण आले, 4-5 आले त्याच्यानंतर काय करणार. धरलं, पकडलं, आणलं. मजबुरी असल्यामुळे आलं, यावं लागलं. कधी असं वाटलं होतं की ज्या गावामध्ये जावयाची भव्य मिरवणूक अशी लग्नात निघाली होती आणि तो जावई आज गाढवावर बसेल, असं कधी वाटलं होतं? नाही, भविष्यात कधी वाटलं नाही. लग्नामध्ये घोडा असते. लग्नावर जेव जावाय लग्न घोड्यावर बसन, त्याला गाढवावर बसावं लागेल. कसं गाढवावर बसणं म्हणजे कसं वाटलं? अवघड वाटतंय, पण आता काय करणार. नाही इलाज असल्यामुळे बसावं लागतंय ना. गावाची परंपरा आलेली ना 70-80 वर्षापूर्वी. बघा, हे जावई आहेत. गावाची अनोखी परंपरा आहे, एकोप्याची ही परंपरा आहे आणि त्याला जोपासण्याचं काम करतायत. आज जो जावई आहे विड्यामधला संतोष जाधव, त्याची लग्नामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र आज तो गाढवावरती बसलेला आहे. मात्र त्यांना काही वाटत नाही. त्याचं कारण असंच आहे की गावामध्ये जो आहे सामाजिक एकोपा जपण्यासाठी गेल्या 98 वर्षापासून या गावामध्ये जो जावई असतो त्या जावयाची जी धिंड आहे ती गाढवावरनं काढली जाते. मात्र गावाची जी अनोखी परंपरा आहे त्यासाठी देखील त्यांना काही वाटत नाही. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.